श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयभ्यो नमः. ओम आदित्यै नमः. ओम नमस्कार. मध्ये ज्योतिषशास्त्राच्या एका गटाला प्रायव्हेटली काही मार्गदर्शन करण्याचा योग आला. तेव्हा त्या गटाने एक प्रश्न असा विचारला की जी कुंडलीतली जी स्थानं असतात त्या स्थानांवरनं ज्या गोष्टी वेगवेगळ्या पाहिल्या जातात त्या पाठांतर करून लक्षात राहत नाहीत. तर काही टिप देऊ शकाल का की जेणेकरून आम्हाला एखाद्या स्थानावरनं कुठली गोष्ट पाहिली जाते त्याचा विचार करता येईल. अर्थातच तो नवीन गट होता त्यामुळे त्यांनी आपला फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 3 अभ्यासला नव्हता. त्यामुळे हा प्रश्न पडला असेल. पण तरी सुद्धा हा प्रश्न यापूर्वी अनेकांनी फेसबुकवर किंवा युट्यूबच्या कमेंटवर विचारलेला आहे की अमुक एका स्थानावरनं अमुक एक गोष्ट पाहतात हे लक्षात राहत नाही, तर काही टिप द्या. तर आजचा व्हिडिओ ही टिप देण्यासाठी आहे. एक अतिशय युनिक प्रकारची अत्यंत वेगळ्या प्रकारची उद्बोधक अशी टिप तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं मिळेल. पण त्यापूर्वी एक नम्र विनंती की आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आवर्जून तुमच्या परिचित ज्योतिष अभ्यासकांशी हे व्हिडिओ शेअर करा, कारण निव्वळ ज्योतिष ज्ञानाचा प्रसार हेच एकमेव ध्येय आपल्या या व्हिडिओचं आहे. तर त्यामुळे ह्या कार्यात तुम्ही सहभागी झाला तर मला नक्कीच ते प्रार्थनीय आहे. असो, आता आता मूळ मुद्द्याकडे. तर मी एक कुंडली स्क्रीनवर शेअर करेन आणि मग माझं पुढचं विवरण करेन. ही कुंडली लग्नस्थान ते 12व स्थान, द्वादश स्थान दाखवते. ह्या विश्वामध्ये एकही गोष्ट अशी नाही की जी या 12 स्थानांमध्ये बसत नाही. विश्वात अस्तित्वात असणारी आपल्याला अनुभवाला येणारी प्रत्येक गोष्ट हे 12व्या स्थानावर, ह्या 12 पैकी कुठल्या ना कुठल्या तरी स्थानावरनं किंवा एकापेक्षा अधिक स्थानांवरनं पाहिली जाते. पण त्यामुळे एका स्थानावरनं पाहिल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी असू शकतात. ह्या लक्षात ठेवणं हे अवघड जातं अनेकांना. तर त्यापैकी एक छोटीशी टिप जी अवयवांशी निगडीत आहे ती मी तुम्हाला आज देणार आहे. त्याचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करू शकता. अगदी काटेकोरपणे नव्हे तर ढोबळपणे विचार करा की ही जी कुंडली आहे, कल्पना करा की स्त्रीच्या पोटामध्ये गर्भ ज्या स्थितीमध्ये बसलेला असतो, तो गर्भ समजा आपण ह्या कुंडलीमध्ये फिट केला तर कशा पद्धतीने आकृती निर्माण होईल. तर हे जे प्रथम स्थान जिथे आहे तिथे त्याचं डोकं येईल आणि मग त्यानंतर तो गर्भ असा वेटोळ्या शेपमध्ये बसलेला असतो ना, ह्या शेपमध्ये त्या गर्भाचा प्रवास जाऊन पाय हे 12व्या स्थानामध्ये येतील. सहसा डोक्याच्या इकडे पाय असतात. त्यामुळे तो गर्भाचा जो असा सी शेप किंवा गोलाकार शेप आहे तो जर आपण ह्या कुंडलीमध्ये फिट केला तर लक्षात येईल आपल्याला की प्रथम स्थानामध्ये त्या व्यक्तीचं डोकं आहे, त्या बाळाचं डोकं आहे, गर्भाचं डोकं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रथम स्थानावरनं मुख्यतः व्यक्तीचं मस्तक, व्यक्तीचं कपाळ, व्यक्तीचं शिर या गोष्टी पाहिल्या जातात. मग त्या गर्भाची मान द्वितीय स्थानामध्ये येईल. त्यामुळे मान, मानेचा मणका द्वितीय स्थानावरनं पाहिला जातो. नंतर खांदे, हातांची सुरुवात किंवा इवन हातांच्या जवळच अशा मुठी असतात त्या गर्भातल्या बाळाच्या, त्यामुळे हात, एकंदरीत हाताची सगळी संस्था, छातीचा अगदी वरचा भाग, श्वसन संस्थेच्या जवळचा भाग हा तृतीय स्थानामध्ये येईल. छाती चतुर्थ स्थानामध्ये येईल. पाठीचा मणक्याचा भाग हा पंचम स्थानामध्ये येईल किंवा अगदी उदराचा अगदी वरचा भाग पंचम स्थानात येईल. पोट षष्ठ स्थानात येईल. सप्तम स्थानात शरीराचा मध्य म्हणजे ओटीपोट, बेंबी हे भाग येतील. उत्सर्जक अवयव अष्टम स्थानामध्ये येतील. मांड्या नवम स्थानात येतील. गुडघे, पाय फोल्ड झालेले असतात तो भाग दशम स्थानात येईल. लाभस्थानामध्ये पोटऱ्या येतील आणि पावलं 12व्या स्थानामध्ये येतील. म्हणजे नैसर्गिकरित्या स्त्रीच्या गर्भामध्ये गर्भ ज्या वेटोळ्या पोझिशनमध्ये बसलेला असतो त्याच पोझिशनमध्ये जर तुम्ही कुंडल्या मांडल्यात तर तुमच्या लक्षात येईल की त्या स्थानी ते अवयव बरोबर येतात. म्हणजे ह्याचं हे व्हिज्युअलायझेशन जर तुम्ही यापुढे केलं तर तुम्हाला एकतर कुठल्या स्थानावरनं कुठले अवयव ओळखले जातात हे पाहणं पण एकदम सोपं होऊन जाईल. आणि ह्याचं थोडंसं एक्सटेन्शन, थोडंसं मेटाफोरिकली ज्याला आपण म्हणतो ते जर केलं तर तुम्हाला अनेक कारकत्वांचं
तार्किक लेवलला तरी किमान उत्तर मिळेल. उदाहरणार्थ, पंचम स्थानाचे जर अवयव तुम्ही बघाल कालपुरुषाच्या कुंडलीतले, तर तो आहे पाठीचा मणका आणि हृदय. बरोबर. तिथे दोन्ही हृदय येतात ऍक्च्युली, आपलं फिजिकल हृदय येतं आणि आध्यात्मिक हृदय येतं. तो म्हणतो आध्यात्मिक हृदय हा भाग सोडून द्या तो तात्पुरता. पण हृदय हा भाग तिकडे इकडे बरोबर. आता ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो की द थिंग्स विच आर क्लोज टू युअर हार्ट, किंवा मराठीमध्ये शब्दशः भाषांतर करायचं झालं तर हृदयाशी निगडीत गोष्टी. इथे हृदय याचा अर्थ भावना या अर्थाने आहे. तर व्यक्तीच्या हृदयाशी द थिंग्स विच आर क्लोज टू वन्स हार्ट कुठल्या असतात? प्रेम आहे, प्रणय आहे, प्रीती आहे. कला ही व्यक्तीच्या हृदयाशी निगडीत असते. एक खेळासारखा किंवा कुठल्याही स्वरूपाचा एखादा आविष्कार अ, पंचमस्थानाशी निगडीत असतो. आता देहाचाच जर विचार करायचा झाला तर ह्या देहातनच एक वेगळा जो देह जन्माला येतो, ज्याला आपण संतती म्हणतो, तोही व्यक्तीचा आविष्कारच आहे. किंवा कुठल्याही प्रकारचा इंटेलेक्च्युअल परसूट हाही व्यक्तीचा एक आविष्कारच असतो. मग एखाद्याला उत्तम स्फुरणारं काव्य हेही पंचमात येतं. म्हणजेच काय, तर थिंग्स विच आर क्लोज टू वन्स हार्ट, की त्या ऐकता आनंदही देतात. प्रेम नीट चालू असतं तेव्हा आनंदच मिळतो. प्रीती, प्रणय, कला, खेळ ह्या सगळ्या गोष्टी आनंदासाठीच आहेत. हा आनंदही पंचम स्थानाशी निगडीत आहे. प्रत्येकाच्या हृदयाची ओढ ही आनंदाकडेच असते. म्हणून तर ह्या गोष्टींमध्ये व्यक्तीचं मन गुंतलेलं राहतं, भावना गुंतलेल्या राहतात, हृदय गुंतलेलं राहतं. मग जर पंचमावरनं अगदी शारीरिक ढोबळरित्या सुद्धा हृदय पाहिलं जातं, तर सिम्बॉलिकली किंवा मेटाफॉरिकली पंचमस्थानाशी ह्या हृदयाशी निगडीत गोष्टी सुद्धा पाहिल्या जातात. हेही तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मला आता पाठांतर करायची गरज नाही की पंचमावरनं प्रेम बघतात. किमान तार्किक लेवलला, लॉजिकल लेवलला तुम्हाला काही गोष्टी कळतील. की व्यक्तीचे गुडघे हे व्यक्तीच्या दशम स्थानामध्ये येतात. आता मला सांगा, तुमच्या शरीराचा जो सगळ्यात भार पेलणारा सगळ्यात प्रधान अवयव, हा तसा पाहायला गेलं तर पाय, आणि पायामध्ये सुद्धा गुडघा हा आहे. ज्यांचे गुडघे वीक आहेत ते या शरीराचा भार पेलू शकणार नाहीत. मग ज्याला आपण म्हणतो की फर्म स्टँडिंग, हे जे फर्म स्टँडिंग दर्शवणारे जे अवयव आहेत ते गुडघे, ते जर दशमस्थानात येत असतील, तर आपण कधी म्हणू की एखादी व्यक्ती इज फर्मली स्टँडिंग, की ती स्वतःच्या पायावर उभी आहे. मराठीत पण शब्दशः भाषांतर आपण तेच करतो. ती जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी असते तेव्हा साहजिकच आहे तिला मान मिळतो. तिच्या हाती काही सत्ता येते किंवा काही अधिकार येतात. तिला समाजातला एक दर्जा असतो, कारण परावलंबित्व नसतं. मग हे जे स्वतःच्या पायावर उभं राहणं, ज्या ज्या गोष्टी ह्या दाखवतं, मान आहे, अधिकार आहे, स्वावलंबन आहे, ह्या गोष्टी दशमावरनं नाही तर आपण कुठल्या स्थानावरनं पाहतो? किंवा जे तृतीय स्थान आहे, त्या तृतीय स्थानामध्ये आपले हाताची संस्था येते, खांद्यांपासून त्या हाताच्या बोटांपर्यंत. आपण बळकटी दाखवताना दंडातली बेटकुळीच दाखवतो की नाही? मग आपले हात हे आपली शक्ती जर दाखवत असतील, आपली कर्मशक्ती जर दाखवत असतील, आपली कर्तृत्व शक्ती जर दाखवत असतील, तर हीच कर्मशक्ती, हीच कर्तृत्व शक्ती तृतीय स्थानात पण येते. म्हणूनच आपण त्याला साहसाचं स्थान, धाडसाचं स्थान, कर्तृत्वाचं स्थान मानतो. निसर्गतः भावंड हे एका कुटुंबाचा भाग असतात आणि ते एकत्र आले तर जी युनिटी दाखवतात त्यात एक पॉवर असते. ती युनिटीची पॉवर ही भाऊ म्हटले की आपले हातच झाले ना, एक प्रकारे आपले एक्सटेंडेड हातच झाले ते निसर्गतः. कारण तिथे ती कुटुंबाची युनिटी दिसते. मग ही भावंड सुद्धा तृतीय स्थानावरूनच पाहतो की नाही आपण? सो अशा पद्धतीने तुम्ही अनेक भावांचा विचार तुम्ही केलात, तर तुम्हाला कितीतरी कारकत्वांचं बीज हे अशा पद्धतीने तुम्हाला उलगडत जाईल. येस, आय अंडरस्टँड की ह्या लेवलला ते फक्त तार्किक लेवलला आहे. मग पुढे पुढे कुंडल्यांमध्ये जशी जशी अनुभूती तुमची वाढत जाईल तसं तसं ते केवळ तार्किक लेवलला न राहता अनुभविक लेवलला पण जाईल, आणि ते गरजेचं पण असतं. पण किमान पक्षी जेव्हा आपण अभ्यासक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, तेव्हा हे तार्किक लेवलला तरी किमान पक्षी ह्या गोष्टी आपल्याला
उमगलेले असणं हे गरजेचं असतं. सो त्यामुळे आय होप तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या गटाने विचारलेल्या कमेंट्समधनं अनेकांनी हा प्रश्न पूर्वी विचारलेला आहे. त्यांना एक काहीतरी टिप ह्या माझ्या आजच्या विवेचनातनं विवरणातनं मिळालेली असेल असं मी समजतो. तर असेच काही काही युनिक प्रश्न तुम्ही मला जर विचारले तर मला अशा युनिक प्रश्नांची उत्तरं द्यायला मला जास्ती आवडेल. अगेन एक रिक्वेस्ट की जे ज्योतिष अभ्यासक आहेत खरे अभ्यासू त्यांच्यापर्यंत हे आपले व्हिडिओ तुम्ही आवर्जून पोहोचवा. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट्समधनं मला तुम्हाला काय वाटतं ते कळवत राहा, तर मला ते वाचायला आवडेल. तो एक प्रकारचा आपला संवाद असेल. तर थँक्यू सो मच. पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार. श्रीराम.